नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ साई या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महत्त्वाचा घटक पाहणार आहोत। त्या महत्त्वाच्या घटकामध्ये म्हणजे काय, तर तुम्हाला जर समजा प्रश्न विचारला की काही संख्येची बेरीज दिली, म्हणजे समसंख्येची बेरीज दिली असेल, नैसर्गिक संख्येची बेरीज दिली असेल, कोणत्याही समसंख्येची बेरीज दिली असेल, बरोबर। मग त्या संख्येची जर बेरीज दिली तर बेरीज दिल्यानंतर त्या संख्या कोणत्या, अशा जर प्रश्न विचारला तर तसे प्रश्न आपल्याला खूप वेळा येतात, खूप परीक्षेमध्ये येतात। मग ते प्रश्न नेमके सोडवायचे कसे, त्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक घेऊन तुमच्या समोर आलो आहे। मग ते बघा, समजा प्रश्न आहे आपल्याकडे क्रमागत समसंख्या शोधा। मग तुम्हाला प्रश्न विचारला कोणता, तर असा प्रश्न विचारला की काय विचारला, तीन क्रमागत समसंख्येची बेरीज 282 आहे, बरोबर आहे। काय, तीन क्रमागत म्हणजे काय, पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, अशा क्रमागत संख्येची काय केली, बेरीज विचारली। बेरीज काय सांगितली आपल्याला, 282 सांगितली। मग या 282 सांगितल्याच्या नंतर नेमक्या त्या संख्या कोणत्या आहेत, बरोबर आहे। मग त्या संख्या कोणत्या आहेत, मग काय होतं, असा प्रश्न आल्याच्या नंतर माणूस काय होतो, गोंधळून जातो, विद्यार्थी काय होतो, गोंधळून जातो, बरोबर आहे। मग ते गोंधळून न जाता नेमकं त्यानं कशा प्रकारे हे प्रश्न सोडवायला पाहिजे, ते प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा, तर मग काय करा, तुम्ही जी काही बेरीज दिली ती बेरीज घ्या, 282। मग 282 बेरीज दिली आपल्याला, किती क्रमागत समसंख्येची दिली, तीन क्रमागत। मग तीन क्रमागत संख्या दिल्यामुळे काय करा, त्या संख्येला 3 न भाग द्या, बरोबर। मग ती त्या संख्येला भाग दिल्याच्या नंतर काय करणार, 3 न भाग दिला, 3 न भाग दिल्याच्या नंतर आता बघा, 3 1 3, 3 1 3, 3 3 7, 3 1 3, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, बरोबर आहे। मग 3 9 27, बरोबर। मग 3 9 27, 9 पर्यंत भाग दिला, त्यानंतर उरला किती, 1 1 उरल्यानंतर किती संख्या झाल्या, 12 12 झाल्यानंतर 3 चौक 12, म्हणजे काय झालं, तुमच्याकडे 94 ही संख्या भेटली, बरोबर आहे। मग ही 94 संख्या भेटली म्हणजे काय झालं, तर ही त्या संख्येची काय झाली, सरासरी झाली, बरोबर आहे। मग सरासरी झाली म्हणजे, सरासरी म्हणजे काय असतो, तर त्या संख्येचा काय असतो, मध्य असतो, मध्य असतो। म्हणजे ही मधली जी संख्या झाली ती 94 झाली, ओके। मधली संख्या 94 झाली। मग आता त्याच्या अगोदरची समसंख्या कोणती असेल, तर 92 असेल, नंतरची समसंख्या कोणती असेल, तर 96 असेल। म्हणजे या तीन संख्येची बेरीज, आणि त्या तीन संख्या कोणत्या आहेत, तर 92 94 आणि 96 आहेत, बरोबर। असा जर समजा नवीन व्हिडिओ जर पाहायचा असेल किंवा नवीन जर समजा गणित पाहायचं असेल, तर तसंच एक गणित पहा, काय विचारलं आता याच्यामध्ये, चार क्रमागत विषम संख्येची बेरीज 296 आहे। किती आहे, 296 आहे। म्हणजे तुम्हाला आता काय, पहिल्या याच्यामध्ये काय विचारलं होतं, समसंख्येची बेरीज, याच्यामध्ये काय विचारलंय, विषम संख्येची बेरीज। काही असो, विषम संख्या असतील, समसंख्या असतील, गोंधळून जायचं कारण नाही। मग काय करायचं, 296 ही संख्या घ्या, 296 संख्या घेतली, संख्या घेतल्याच्या नंतर त्या संख्येला किती संख्या म्हणल्यात विचारले आपल्याला, 4 संख्या। मग 4 संख्येला भाग द्या, 4 न भाग दिल्याच्या नंतर 4 1 4, 4 7 28, उरले किती, 1 4 चौक 16। मग आता आपल्याकडे 74 ही संख्या भेटली। पण ही 74 संख्या ही आपल्याला विचारली कोणती, त्यांनी विषम संख्या, आली कोणती, समसंख्या। मग आता इथं काय करायचं, तर तुम्ही बघा, आता काय करणार, सुरुवातीला अशा 4 रेषा मारून घ्या। मग 4 रेषा मारून घेतल्याच्या नंतर ही 74 ही संख्या काय करायची, जी मधोमध जी संख्या आहे कोणती, इथं ज्या संख्या आहे दोन दोन संख्येच्या मधामध्ये 74 संख्या लिहा, बरोबर। मग 74 ही संख्या लिहिल्याच्या नंतर याच्या समोरच्या विषम संख्या 2 लिहायच्या आणि त्याच्या पाठीमागच्या विषम संख्या 2 लिहायच्या। मग 74च्या विषम समोरच्या दोन विषम संख्या कोणत्या, 75 1 आणि 77 2, पाठीमागच्या कोणत्या, तर 73 1 आणि 71, म्हणजे 71 प्लस 73 प्लस 75 प्लस 77, या चार विषम संख्येची बेरीज, विषम संख्येची बेरीज किती आहे, तर 296। आणि त्या संख्या कोणत्या आहेत, तर 71 73 75 आणि 77। असाच जर समजा तुम्हाला नवीन जर एखादा प्रश्न विचारला, मग ते प्रश्न तुम्ही काय करा, जर समजा आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आमच्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। तो होमवर्क असा आहे की दिलेल्या 4 संख्येची बेरीज, 4 समसंख्येची बेरीज, समसंख्येची बेरीज किती आहे, 200 आहे। किती आहे, 200 आहे। तर त्या संख्या शोधा, तर त्या संख्या शोधा। जर समजा खरेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।